नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट वागणुकीची इस्त्री. लेखक अनामिक. कधीकधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागील आठवड्यातील हा एक किस्सा. एका कार्यक्रमाला जाण्यासाठी नवा कोरा रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवं. पण लक्षात आलं नाही की इस्त्री अतिशय उच्च तापमानावर सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. तापलेली गरम इस्त्री सरळ कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात एक भला मोठा काळा डाग उमटला. थोडं सावरायच्या आतच एक अनपेक्षित अकराळ विक्राळ भगदाड झालं. इस्त्रीची सेटिंग न पाहता सुती कपड्यांचं उच्च तापमान रेशमी कपड्यावर लादण्याचा बेफिकीरपणा चांगलाच नडला होता. ते भगदाड पाहून खूप वाईट वाटलं. पण त्या क्षणात एक वेगळाच विचार मनात चमकून गेला. आपण मैत्री आणि नात्यांमध्येही हेच करत नाही का? प्रत्येक माणूस वेगवेगळ्या फॅब्रिकचा असतो. कोणी डेनिम, सहजपणे सगळं सोसून घेणारं. कोणी लिनन, थोडं टोकदार पण व्यवस्थित सांभाळलं तर शिस्तीत बसणारं. आणि काही माणसं रेशमासारखी अतिशय नाजूक, हलकंसं गरम तापमानही न झेलता येणारी. पण आपण काय करतो? सगळ्यांना एकाच तापमानाने म्हणजे वागणुकीनं हाताळायला जातो. आपल्या स्वभावाच्या तापमानात कुणी सहज बसतं तर कुणी त्यात व्यवहार म्हणून सांभाळून घेतं. आणि काही जण दुखावल्यानं आपली रेशमी नाती सोडून कायमचे निघून जातात. आपण बोलताना, वागताना विचार न करता आपल्या शब्दांची उष्णता समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या वस्त्रांना झेलता येईल का याचा विचार करत नाही. आणि मग जळलेले डाग पाहून आपल्यालाच वाईट वाटतं. खरं तर आपल्या स्वतःच्या स्वभावाच्या तापमानावर माणसं मोजायची नसतातच. त्यांना त्यांच्या धाग्यांच्या ताकदीनं समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. त्याला समजून घेतलं तर नातं टिकतं, नाहीतर फक्त जळलेले ठसे ओढतात. काही नाती गरम इस्त्रीनेच नीट बसतात. थोडं स्पष्ट बोलावं लागतं, काही वेळा थोडं तापवूनही घ्यावं लागतं. पण काही नाती मात्र फक्त गारवा ओळखतात. त्यांना उष्ण स्पर्श झेलताच येत नाही. बोलण्याच्या उष्णतेनं जर नातं जळत असेल तर समजून घ्या की तुम्ही योग्य तापमान ठरवलेलं नाही. आपण जर आपल्या संवेदनशीलतेचे तापमान व्यक्तीनुसार हाताळलं तर नाती सहज टिकतील, सुरकुत्या विरहित होतील आणि कुठेही न जळता सुंदर दिसतील. पुढच्या वेळी इस्त्री हातात घेतली किंवा कुणासोबत संवाद साधाल तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, ही व्यक्ती सुती आहे की रेशमी? आणि त्यानुसार आपल्या वागणुकीचं तापमान ठरवा. सगळ्याच नात्यांना सारखं तापमान लागू केलं की काही सुरकुत्याही नाहीशा होतात आणि काही नातीसुद्धा. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.